हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे दही मिरची। अशा पद्धतीनं जर दही मिरची तोंडी लावण्यासाठी असेल तर 2 घास नक्कीच प्रत्येकाला जास्त जाणार आहेत। तर यासाठी पाहूयात कशा पद्धतीनं मी दही मिरची बनवणार आहे। यासाठी दही, निंबू, लसूण, जिरी, मोहरी, बडीशेप, हळद, लाल मिरची आणि आपल्या मिरचीच्या प्रमाणामध्ये मीठ घेतलेलं आहे। मिरची सर्वप्रथम पाण्यामध्ये वाफलून घेणार आहे मी। आता पहा, मिरची आपली गरम पाण्यामध्ये छान अशी वाफलून घेतली आहे। एकीकडे मी लसूणही ठेचून घेतला आहे। लसूण थोडासा ठेचूनच घ्यायचा, जेणेकरून त्याची टेस्ट ही आपल्या दही मिरचीमध्ये उतरली जाईल। यानंतर मी या पद्धतीनं सर्व मिरच्यांना असा मधोमध कट लावून घेतला आहे। असा कट लावून घेतल्यामुळे मिरचीमध्ये सर्वत्र मसाला जातो आणि मिरचीची टेस्ट अधिकच चांगली लागते। हे पहा, अगदी असा कट लावून घ्यायचा आहे, यामुळे मसाला हा मिरचीला चांगला लागला जाईल। आता मी अर्ध लिंबू मिरचीमध्ये पिळून घेतलेला आहे। चवीनुसार मीठही घालून घेतलेलं आहे। एकीकडे तेल चांगलं गरम झालंय। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरी, मोहरी, बडीशेप, लसूण याची खमंग अशी फोडणी दिली। आता लाल तिखट, हळद घालून हे छान असं परतून घ्यायचं। लिंबू मीठ लावून ठेवलेली मिरची आता यामध्ये ॲड करते। मिरची ही चांगली या मसाल्यासोबत परतून घ्यायची। 1-2 मिनिट मिरची चांगली मसाल्यासोबत परतून घेतल्यावर आता मी यामध्ये दही घालून घेणार आहे। दही चांगलं मिरची आणि मसाल्यामध्ये फेटून घ्यायचं। या पद्धतीनं दही आणि मिरची मसाल्याबरोबर चांगली साधारणतः 5 मिनिट परतून घ्यायचं। 5 मिनिट परतून घेतल्यावर इथे थोडंसं दही आणि लिंबामुळे थोडंसं पाणी सुटते। हे पाणी पूर्णपणे आपल्याला आटून घ्यायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत मिरची आपली चांगली परतून घ्यायची। पहा, या ठिकाणी आपली दही मिरची ही बनून तयार आहे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर अशा पद्धतीनं बनवलेली दही मिरची जर तोंडी लावण्यासाठी असेल तर अगदी भूक नसलेल्या व्यक्तीलाही 2 घास जास्त जातील। अशी ही आपली पारंपरिक पद्धतीनं बनवलेली दही मिरचीची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकन बटनवरही क्लिक करा, जेणेकरून माझे सर्वप्रथम नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। चला तर फ्रेंड्स, भेटूयात आपण अशाच एका झणझणीत आणि चमचमीत व्हिडिओमध्ये।